लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा हा 1 जूनला संपणार आहे आणि महाराष्ट्रातील सर्वच टप्पे हे संपलेले आहेत। आता मतदारांना प्रतीक्षा आहे 4 जूनच्या निकालाची। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। महाराष्ट्रात 48 जागेवर ह्या निवडणुका पार पडल्या आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट एक लढत आपल्याला पाहायला मिळाली। निकालाच्या अगोदरच काही उमेदवारांनी जिंकण्याचे दावे केलेले आहेत व काही उतारू उमेदवारांनी आपले विजयाचे बॅनर सुद्धा लावून मोकळे झालेले आहेत। पण जनता हा कोणाकडे देणार आहे हे त्या 4 जूनलाच कळणार आहे। यामध्ये सर्वात धोका हा बीजेपीला येणार असं राजकीय विश्लेषकांकडून बोलल्या जात आहे। त्या संदर्भात आज आपण हा शॉर्ट मध्ये एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे आणि समजून घेऊ मतदारांनी महाविकास आघाडीला का कौल दिलेला आहे हे आपण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान 2019 ला राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली। मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आणि भाजपचे बिनसल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता मिळवली। त्यानंतर शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत 40 आमदार तर 12 खासदार यांना घेऊन एकनाथ शिंदे हे सुरत मार्गे गुवाहाटी गेले आणि तिथे शिवसेना नाव व चिन्ह यांच्यावर दावा सांगितला। निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारे एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिलं। मित्रांनो, शेवटी लोकसभा निवडणूक हे शिवसेनेला मशाल चिन्हावर लढावी लागली। त्यानंतर त्यापूर्वीच अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी 2022 मध्ये फूट पडली आणि तिथे पक्षाचं नाव आणि घड्याळ हे अजित पवार यांना मिळालं। राज्यात 2 प्रादेशिक पक्षात फूट पडल्याने स्थानिक जनतेमध्ये भयानक असा रोष पाहायला मिळाला आणि या ज्या फूट पडलेल्या पक्षामध्ये यांना महाराष्ट्राच्या जनतेने सहानुभूतीची जी लाट मध्यंतरी निर्माण होती की कुठंतरी आपल्याला वाटत होती की सहानुभूतीची लाट हे दबल्या गेलेली आहे, पण मतदारांनी ते सहानुभूतीची लाट हे मतपेटीत व्यक्त केलेली आहे आणि हे 4 जूनला आपल्याला कळणारच आहे। यातच भाजपने जे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे याचा मोठा परिणाम भाजपलाच भोगावं लागेल असे काही राजकीय विश्लेषक सांगत आहेत। जे राज्यात भाजपचं जे 45 हे मिशन होतं ते अपयशी ठरताना आपल्याला दिसत आहे। राज्यात महाविकास आघाडीने हे चांगली कामगिरी करताना दिसत आहे। 2019च्या तुलनेत काँग्रेसने 2024 ला भरपूर असं यश मिळणार आहे, तर जागेच्या बाबतीत भाजपची कामगिरी ही निराशाजनक आहे असंही बोलल्या जाते। त्यातच काँग्रेसने अनेक प्रादेशिक पक्षाची हातमिळवणी केली, त्यातच महाविकास आघाडी राज्यात 25 ते 30 जागा जिंकेल असाही अंदाजा वर्तवल्या जात आहे। तर महायुतीला 18 ते 21 जागेवर समाधान मानावे लागेल, म्हणजे 45 जे मिशन होतं हे भाजपचं हे स्वप्नच राहील असाही अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे। मागील निवडणुकीमध्ये भाजपने 48 जागेपैकी 41 जागा जिंकल्या होत्या। किती? 41। आता भाजपला जागा किती मिळणार आहे? 18 ते 20 किंवा फारच फार 22। म्हणजे जे भाजपचं जे 45 हे मिशन राज्यात राबवलं गेलं हे भाजप इथे अपयशी ठरणार आहे। मित्रांनो, खरंच हा जो अंदाज वर्तवला गेलेला आहे हा जे राजकीय विश्लेषक असतात त्यांच्याकडून हा अंदाज वर्तवला गेलेला आहे आणि बीजेपीला मोठा धोका महाराष्ट्रामधून मिळणार आहे आणि सर्वाधिक जागा ह्या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। जुळून राहा सह्याद्री माझा न्यूज करिता सूरज देशमुख, दर्यापूर। धन्यवाद।